तो स्विमिंग पूल आणि यो असना मोठा फार्म हाऊस. बेड आहे मस्त एक छोटासा कपलसाठी आणि इथंशी स्पेशल फॅमिलीसाठी कपलसाठी एक नंबर फार्म हाऊस आहे. पाच एलव्यूच्या प्रेमात पडलोय काय और भारी आहे सगळा सीन. एक नंबर बाई. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा बघते तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर लई दिवसानंतर उन्हाळ्याचं दिवस आलं आणि आम्ही निघालो आहोत. चला फार्म हाऊस चाललो ना आज आम्ही. सो आता उलव्यांशी निघलो. उलव्यांशी 35 किलोमीटरच लांब जावता, जास्त लांब नाही जावता. कर्जविरला पप्पाच हिलव्ह्यू, सतीचीवाडी, मालडुंगे, शालनशी पण गेलतो ते साईडला. शालनशी म्हणजे कॉलेजची, शालनशी तर काय नेलं नाही. वाघाची वाडी, सतीची वाडी तर अशीच फार्म हाऊस आहे. पक्का भारी फार्म हाऊस आहे बोलतं. तर मी, दिप्या, प्रथम, मुन्या निघलो ना. आता अजून पोरा येणार आहात, दोघा तिघा येतील अजून. काय गेल्या फुल मजा करायची. आता संध्याकाळचं 4:30 वाजलं आणि आम्ही निघलो. 40-45 मिनिटं लागतील दौऱ्यात पोहोचायला. पप्पाच हिलव्ह्यू फार्म हाऊस. जर तुम्हाला जावायचं असला ना फार्म हाऊसला, तुम्ही डायरेक्ट गुगलला पण टाकू शकता लोकेशन. जर तुम्हाला भेटला नाही लोकेशन तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देते. औरा भारी फार्म हाऊस आहे ना. मी फोटो बघूनच येडा झालोय. क्रेझी आहे. चला लेट झाला आम्हाला थोडासा, कारण तर सनसेटचा व्ह्यू भेटला पाहिजे. त्या फोटो बिटो मस्त येतील. पनवेलला पोचलो. आदय सर्कल आणि असा सरळ जावाचा हे साईडला, नेरे साईडला. नेऱ्यावशी आपल्याला जावचं आहे. असा रस्ता दाखवायची गरज नाही, डायरेक्ट गुगल मॅपला पण आहे. लिंक मी टाकते डिस्क्रिप्शन मध्ये. म्हणजे जवळपास आहे आपले आणि एकदम भारी फार्म हाऊस आहे. कर्जत, अलिबाग, अजून लांब लांब जायची गरज नाही, बदलापूर वगैरेला. ये साईडला आल्यावर वेगळीच वाईब आहे रे. एक नंबर वाटतं. पहिले आहे ना मी अखरं लई फिराचो असं शूटला, लोकेशन बघायला याला त्याला. क्रेझी वाईब आहे अशी, एकदम शांतता आहे ना, सगळा भारी आहे. कॉलेजची आलतो आम्ही अशी. त्याच्यानंतर पक्का फिराचो या साईडला. आम्ही एक गाणी पण शूट केलेला. खतरनाक वाईब आहे सगळी करत, डोंगरा वगैरे. यो बघा कसला व्ह्यू आहे. मलंगड दोधानी साईडला आहे यो. आता दोधानी या साईडला राहिला आणि सरळ टावरवाडी, वाघाची वाडी, सतीची वाडी सगळं ते साईडलाच आहे. आता मालडुंगे आलो आम्ही आणि आणखी थोडासा पुढे गेल्यावरच आपला फार्म हाऊस आहे. आया तुम्हाला 2 रस्ते दिसतील समोर आल्यावर. यो जाते वाघाच्या वाडीला आणि यो जाते सतीच्या वाडीला. आपल्याला जावतंय सतीच्या वाडीला समोर सरळ. तो रस्ता पण बघू. यावाला तुम्हाला रस्त्याचा काही प्रॉब्लेम नाही. रस्ते एकदम टिपटॉप आहेत आणखी येताने. संध्याकाळच्या टायमिंगला आमचा फिलोच लय भारी आहे. क्रेझी आहे. आणखीच फार्म हाऊस दिसलाय. काय क्रेझी आहे बाई. जसा फोटो मध्ये दिसवता तसाच आहे. पप्पाच हिलव्ह्यू आपलेच दादाचा फार्म हाऊस आहे. तर बरं एक दिवस जावा पण मस्त दाखवते तुम्हाला पण. आणि बुकिंग पण करू शकता तुम्ही पण, काही टेन्शन नाही. आता चौरा भारी वाटतंय. पावसाळ्याच्या आल्यावर काय क्रेझी वाटेल आहे वाईब बघा. बाहेर सगळा हिरवल झाल्यावर काय भारी वाटेल. फायनली गाईज पोचलो आहे. आई शपथ काय वाईब आहे बाई, खतरनाक क्रेझी. माझ्या मागं बघू शकता तुम्ही. एक नंबर रे. काय वाईब आहे बाई. किती मोठा फार्म हाऊस आहे तुम्ही बघू शकता. चला आतमध्ये एक्सप्लोर करू अजून. फुल धिंगाणा. एक नंबर बाई, एक नंबर. पहिलाच खेळ आलं. खेळ पुन्हा तया यो आया बारीक पोरांसाठी खेळायला आहे. मी बारीक नाही राहिलो, आता मोठा झालोय. 1, 2, 3 असं खेळायचं. हा बारीकसा पालना आहे. यो पूर्ण मोठा फार्म हाऊस आहे आणि तशी स्विमिंग पूल. क्रेझी काय क्रेझी वाईब आहे. यो बघा पप्पा हिलव्ह्यू. तो स्विमिंग पूल आणि यो असना मोठा फार्म हाऊस. स्पेशल रूमात AC वालं. याच्यात पण फॅमिली राहू शकते. आवरा मोठा फार्म हाऊस आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला रूम बीम सगळा काय आहे आतमध्ये त्या सगळा दाखवते. आता बाहेरशीच आवरा बघून मी खुश झालोय ना. एक नंबर. वरती बसायला पण आहे त्या AC म्हणण्याचा गेलं बघ.
हेच तुम्ही यो बघू शकता रेन डान्स आहे ना, तो किती युनिक आहे. म्हणजे असं झाडांची पाणी पडताय असं दाखवलं, एकदम युनिक आहे रेन डान्स. व्ह्यू बघा समोर इथून कसला भारी आहे. आता तर उन्हाळा आहे म्हणून सगळा सुकलाय, पावसालचे काय वाईब येईल अशी खतरनाक नंबर वाटते ना. खुश का दिलखुश फार्म हाऊस, दिलखुश. पप्पा झिलव्ह्यू, पप्पा झिलव्ह्यू नाव लक्षात ठेवा. बाहेरशी तर तुम्हाला दाखवला, आता आतमधून काय आहे ना त्या दाखवते सगळं. पहिलं खालशी सुरुवात करूया आपण. पहिले ते टेंट टाईप रूमात ना त्याच्यामध्ये जाऊ आणि त्यांची सुरुवात करूया. आता खाली आलो आपण थोडा, इथून पण एंट्री आहे बघू शकता तुम्ही, आणि शिव येऊ शकता, काही टेन्शन नाही. आता पप्पा हिलव्ह्यू आणि अशी पण पाणी वाहत असतं, त्याच्यात पण पोरा बिरा सगळी फॅमिली मस्त एन्जॉय करू शकता. स्पेशल फॅमिलीसाठी कपलसाठी एक नंबर फार्म हाऊस आहे. तर चला पहिला आपण याच्यामध्ये आतमध्ये जाऊ, या छोट्या छोट्या रूमातनं. याच्यामध्ये AC वगैरे सगळं आहे, त्याच्यानं काय आहे बघूया. आई शपथ काय क्रेझी व्ह्यू आहे हा, आई शपथ. हे रूम बघा आतमध्ये, बाथटब के साथ तिन्हीमध्ये सेम आहे. इथेशी आपला कपडे बिपडे ठेवू शकता. बेड आहे, बेडवर एकदम प्रॉपर AC वगैरे प्रॉपर. आणि समोर असा व्ह्यू बघायला भेटल्यावर काय आई एक नंबर. ओहो ओहो वाव वाव. तिन्यामध्ये सेम आहे, बट यो बघूनच येडा झालो ना, खतरनाक क्रेझी बाई, क्रेझी क्रेझी एक नंबर. चला मी चाललो पवाला आतमध्ये जकुजीमध्ये. अरे कपडे घातलं, कपडे घालायचं विसरलो. चला अशी तुम्हाला छोटासा फ्रीज पण बघायला भेटतंय बघा. फ्रीजमध्ये तुम्हाला जर काय आणला तुम्ही थंडा पाणी पिवाला. मेन पार्ट आपला बाथरूम वगैरे कसं आहे तुम्ही बघू शकता. बाथरूम एकदम क्लीन आणि परफेक्ट आहे. गिझर पण भेटते तुम्हाला, एकदम परफेक्ट, सगळा परफेक्ट आहे. आणि जकुजी बोलल्यावर बाई तुम्हाला भारीच वाटलं असेल. मग आता मनाच लय भारी वाटला. यो एरिया एक नंबर वाटते ना, एक नंबर फार्म हाऊस पाहिजे. येडा झालोय बघून, अजून बाकी एक्सप्लोर करायचा बाकी आहे. असं वाटलं ते कमेंट करून सांगा. मनात एकदम भारी वाटलाय. आपण बघला यो एक रूम, यो दुसरा रूम आहे ना ॲज इट इज सेम आहे, काही टेन्शन नाही, प्रॉपर आहे. लाईट वगैरे परफेक्ट. हे रूमच्या सोबत समोर व्ह्यू आहे ना, यो व्ह्यू मजेदार असा व्ह्यू, क्रेझी. पाच व्ह्यूच्या प्रेमात पडलोय काय, और भारी आहे सगळा सीन. चला आता मेन फार्म हाऊस एक्सप्लोर करू. त्याच्या आधी पहिला तो वरती आहे ना त्याच्यावर लक्ष गेलाय माझा. अशी काय आहे यो बेडरूम, बघूया कसा काय. यो खाली बघत असाल तुम्ही, यो स्टाफसाठी आहे फक्त. खाली स्टाफसाठी हे रूम बनवलं. फक्त आपल्याला थर्ड फ्लोअरला आहे ना अशी एक बेडरूम आहे, तो एकदम क्रेझी आहे भाई, हिल व्ह्यू टाईप. त्याला आहे ना फार्म हाऊस नाही बोलू शकत, प्रॉपर रिसॉर्ट आहे. काय रिसॉर्ट बघू शकता तुम्ही, क्रेझी. आणि व्ह्यू बघा, आयुष्यभर एक नंबर. आता थोडा वरती आलो, ये थर्ड फ्लोअरला रूम जवळ. आणि इथंशी पण बेड आहे मस्त, एक छोटासा कपलसाठी. आणि इथंशी बाथटब पण आहे आणि बाथरूम वगैरे सगळा प्रॉपर आहे. आणि समोर इथं गॅलरी पण आहे. ही गॅलरी आहे समोर आवडी मोठी, अशी पण गॅलरी जाऊ शकतो. आता आपला वरचा बघून झाला. आता चला मेन, पहिला फार्म हाऊस दाखवते तुम्हाला सगळा कसा काय विषय. चला आतमध्ये पहिला. आयुष्यपत वाव भाई, क्लास क्लास आहे. तुम्ही बघू शकता डिनर टेबल आहे आणि सोफा विपा मस्त बसायला टाकलं. अँड आया खेळाला कॅरम बिरम खेळू शकता तुम्ही बडे आराम से. आणि यो किती मोठा हॉल आहे पहिला बघू शकता हॉल. वाव डायरेक्ट वाव. योच बघा किती भारी आहे, प्रीमियम आहे. आणि किचन, किचन मध्ये आल्या सगळा आहे रे एक नंबर. आतमध्ये भांडी बिंडी ग्लास वगैरे, कोण आला पार्टी वगैरेला सगळी मित्र आली तरी काही टेन्शन नाही. हे सगळ्याची डिटेल मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतंय आणि स्क्रीनवर पण येत असेल. कसा काय कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता काही तुम्हाला इन्क्वायरी असेल तर. आता यो झाला हॉल. आता बेडरूम बघूया आपण. आयुष्यपत बेडरूम मध्ये स्पेशल यो आहे बाथरूम वगैरे आणि यो बेडरूम आहे. बेडरूम मधून यो पहिला व्ह्यू बघा तुम्ही. यो प्रॉपर फार्म हाऊसचा व्ह्यू. आणि यो असा बेडरूम आहे, याच्यामध्ये बेड बीड एकदम क्वालिटी परफेक्ट बाई. फॅमिली सोबत आवरा भारी आहे ना. आता नेक्स्ट टाइम केव्हा आलो ना मी अशी का फॅमिली सोबत येईल आणि सगळी फॅमिली आम्ही एकत्र येऊ, मजा करू.
और भारी जरा त्यानं पण एक्सपिरियन्स करू दे. कवा तरी दादाला बोलाल का फॅमिली सोबत पण येऊ आम्ही. तर यो आपण समोर बेडरूम बघला आणि आता यो एक बेडरूम. यो बाथरूम एक स्पेशल आहे ना हॉलसाठी स्पेशल बाथरूम. ओके. आणि यो एक बेडरूम आणि याच्यामध्ये बाथरूम आहे. बाथरूममध्ये प्रॉपर परफेक्ट आहे सगळा. आणि यो सेम ॲज इट इज बेडरूम आणि व्ह्यू AC BC सगळा यो व्ह्यू आहे. आणि ये साईडचा पण व्ह्यू बघा मस्त एकदम क्लासी व्ह्यू आहे सगळा डोंगरांचा. आता समजा यो पावसाला असताना आवरा भारी आजूबाजूला हिरवळ असते ना एक नंबर. आता पावसाळ्यामध्ये कवा तरी आलो ना का तुम्हाला मी दाखवील कशी हिरवळ असतं कसा काय असतं. सध्या तुम्ही बघू शकता एकदम प्रीमियम सगळा. तर चला आता अजून यो झाला खालचा फ्लोअर. अजून एक वरचा फ्लोअर पण आहे. तो वरच्या फ्लोअरमध्ये कसा काय पार्टीला गॅलर बिल्लर तुम्हाला सगळं दाखवते. चला रे या वरच्या फ्लोअरला. साऊंड पण आहे का स्पेशल. साऊंड पण आहे 2. तर चला आता वरती जाऊन बघूया. आता वरती आलो आणि वरती यो रूम आहे का दादा. यो एक रूम आहे आणि यो पूर्ण इथंशी पण किचन आहे. किचन बाथरूम तुम्ही अशी सगळा मजा करू शकता. यो किचन बघा किती मोठा आहे. अशी वरती आल्यावर ओपन मध्ये किचन आहे. अशी बसायला प्रॉपर सगळी फॅमिली आवरी मोठी बसू शकते ना टेबलावर. बाई धिंगाणा धिंगाणा. पापाच हिलव्यू आणि यो समोर सूर्य बघा तुम्ही आवरा भारी आलाय नाली. काय सनसेट आहे भाई. क्रेझी भाई क्रेझी. एक नंबर. काय व्ह्यू बघू शकता तुम्ही फार्म हाऊसचा. चला आतमध्ये वरती एक रूम आहे तो दाखवते तुम्हाला. गाईज इथंशी तुम्ही बघू शकता आतमध्ये एक स्पेशल रूम आहे. यो सध्या तरी दादा सर राहतात तिथं ती जी टेक केअर करतात ती फार्म हाऊसची. बट जर कोणी बुक केला ना तर यो सगळं क्लीन करून तुम्हाला देतात म्हणजे तुम्ही यूज करू शकता. बरं होता फार्म हाऊस आपला आवरा मोठा. आता मित्रांची वाट बघूया आपण. ते आल्यावर जर असं काही कुकिंग वगैरे करू. आम्ही जेवण बनवायला आणलाय म्हणून आम्ही इथंशी किचनमध्ये बनवू. जर फॅमिली आली तर त्यांच्यासाठी काय ब्रेकफास्ट 2 टाईम का आणि 2 टाईप जेवण. आणि जेवणामध्ये काय असतं ब्रेकफास्टमध्ये काय असतं. मच्छी चिकन आणि व्हेजिटेरियन असेल तर मच्छी एक टाइम मच्छी आणि दुसऱ्या टाइम चिकन. हां हां. व्हेज असेल तर ते त्यांच्यासाठी स्पेशल बनवून देतं. हां म्हणजे त्यांच्यासाठी थाली वगैरे. हां असेल तर तुम्ही सांगणार. हां म्हणजे जे तुम्ही सांगाल ते आपण बनवून देऊ असं आहे. म्हणजे काही जेवणा बिवणाचं टेन्शनच नाही ना. सकाळचा नाश्ता भेटल आणि दुपारचं जेवण संध्याकाळचा नाश्ता. आणि नाश्त्यामध्ये काय असतं. कांदा भजी आमलेट पाव. हां म्हणजे तुम्हाला सांगा आवडेल ते सांगा आपण बनवून देऊ असं आहे. ठीक आहे. आणि त्याचा काय रेट आहे फार्म हाऊसचा फॅमिलीसोबत त्या सगळा तुम्हाला नंबरवर येत असेल इथं नंबर त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला सगळं सांगतील काय रेट आहे कसा काय आहे ते. तर चला आता नंतर भेटूया. जरासा पोरं आली ना आमची का थोडासा आम्ही काही कुकिंग बिकिंग करू त्या दाखवते तुम्हाला. चला काय बार काउंटर त्याशी आम्ही मस्त असा चाय आणि नाश्ता आणलाय दादाने आम्हाला. आमलेट आणि ब्रेड. मस्त असा आमलेट आणि ब्रेड खाऊन सुंदर असा चाय लवर चाय लवर ब्रेड हा आणि आमलेट असा घ्यायचा. भूक लागली मरसा तर ती आहा. रात्र झाली आता आमची पोरं पण आली नाही एकत्र सगळी.
आणि काय जेवायला बनवता धिंगाणा आहे का जेवायला राज आणि दीपेश मस्त असं चिकन बनवतं. चिकन काय चिकन फ्राय का रस्सा फ्राय का चिकन फ्राय आता चालू आहे. आणि जेवायला रेडी होत आहे चिकन. नाही ऐसा जेवण तुम्हाला बनवायची गरज पण नाही कारण 2 टाइम नाश्ता न 2 टाइम जेवण आहे. तुम्ही फक्त एन्जॉय करायचा न टाइम टू टाइम जेवायचं. एक नंबर बाई. स्विमिंग पूल मध्ये काहीच बारीक पोरांचा स्विमिंग पूल आहे असं तुम्हाला वाटेल. पहिल्यांदा जकुजी मध्ये बसलोय. आता भराचा आहे आम्हाला पण गरज वाटत नाही काय बाई. हा जर तुम्हाला रिचनेस फील करायची असेल तर येऊन तुम्ही याच्यावर अंघोळ बिंगोल करू शकता आरामात. आता मी पण केली असती बट नको स्विमिंग पूल मध्ये उडी मारायची म्हणा. बटर पडते नाही इंधन तेव्हा पेटते ते. थांब लगेच नको लावू. आता इथून निघतून पप्पाच हिल व्ह्यू मधून आणि लई भारी वाटला. एक नंबर रातच्या वेळचे मस्त वाटला. रेन डान्स करत होता चालू पण करत होता बट जास्त जमला नाही पवलो कारण थंडी लागत होती. डान्स बिन्स करायची इच्छा जोडली डायरेक्ट आवडी थंडी लागत होती. वारा मस्त लागते नाही हवा म्हणून पैसा. व्ह्यू बघा क्रेझी बाई क्रेझी. आणि हो पप्पाच हिल व्ह्यू. आणि तुम्हाला जर यावायचं असला तर सगळी डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये दिली आणि स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर येतात त्याच्यावर तुम्ही जाऊन कॉन्टॅक्ट करा. इन्क्वायरी असेल तर त्यांना विचारा कसा काय रेट वगैरे असेल त्या सगळं विचारा. फॅमिलीसोबत आवरा भारी आहे ना एक्सपिरियन्स करायला एक नंबर. इथंशी पण राहू शकता. इथंशी आतमध्ये तर बादशाच आहे सगळं. चला आता ब्लॉग इथंच एंड करतोय. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. आणि पप्पाज हिल व्ह्यूला नक्की विजिट द्या. बाय बाय.